Welcome students to the next part of IUPAC nomenclature of substituted benzene rings. So already we have discussed the mono substituted benzene rings, and today's lecture we are going to discuss di-substituted and tri-substituted benzene rings. So di-substituted benzene derivatives. The common names of three possible isomers of di-substituted benzene derivatives are given using one of the prefixes, that is ortho, meta or para. The IUPAC system, however, uses the numbering instead of prefixes, that is O, M or P. म्हणजेच काय, बेन्झीन रिंग आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की मोनो सबस्टिट्यूटेड असू शकते, डाय सबस्टिट्यूटेड असू शकते आणि ट्राय सबस्टिट्यूटेड सुद्धा असू शकते. जर एकच सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असेल तर नो प्रॉब्लेम, ओके, आपण त्या सबस्टिट्यूएंटचं नाव ॲज इट इज मेन्शन करतो आणि बेन्झीन जे काय आपलं पॅरेंट नेम आहे स्ट्रक्चरचं ते आपण ॲज अ सफिक्स म्हणून ॲड करतो. पण सपोज बेन्झीन रिंगवरती दोन वेगवेगळे ग्रुप्स प्रेझेंट असतील, म्हणजे दोन सबस्टिट्यूएंट असतील, सेम असतील किंवा डिफरंट असतील, तर त्यावेळी त्याचं नॉमेनक्लेचर आपण कसं करणार आहोत. तर जे काही दोन ग्रुप्स प्रेझेंट असतात बेन्झीन रिंगवरती त्यानुसार तीन प्रकारे ते स्ट्रक्चर आपण लिहू शकतो. ओके, कॉमन नेम्स त्यासाठीचे आपण यूज करत असतो. म्हणजे तीन आयसोमर्स आपण म्हणतो. आयसोमर्स म्हणजेच काय, तर सेम, ज्याचा की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो बट स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सगळा काउंट सेमच राहणार आहे, कार्बन तितकेच, हायड्रोजन तितकेच, किंवा दुसरा कुठला ग्रुप असेल तर त्याचं काउंट सेम राहील, पण स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना आपण वेगवेगळ्या मेथड्सने ते करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते आपण तीन पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये आपण जे काय प्रेफिक्स यूज करतो ते आहेत ऑर्थो, म्हणजे पोझिशन्सवरून आपण त्यांना नाव देत असतो. तर तीन पोझिशन आहेत. फर्स्ट आहे बघा ऑर्थो पोझिशन, ज्याला आपण ओ इन शॉर्ट लिहित असतो, ओ फॉर ऑर्थो. त्यानंतर मेटा पोझिशन आहे, त्यासाठी आपण एम यूज करतो. आणि पॅरा पोझिशन आहे, ज्यासाठी आपण पी यूज करतो. आणि IUPAC सिस्टममध्ये मग काही वेळा आपण हे जे काही प्रेफिक्स यूज करतो त्याऐवजी डायरेक्ट नंबर्स पण यूज केले जातात, 1 2 3 4 असं जसं आपण घेतो त्या पद्धतीने. तर फर्स्ट स्ट्रक्चर आहे आपलं, त्यामध्ये बघा काय दिसते, बेन्झीन रिंग एक आहे. ओके, बेन्झीन रिंगला दोन ग्रुप्स अटॅच आहेत. तर ते कोणते आहेत, तर सेमच ग्रुप आहेत, विच इज क्लोरीन. म्हणजे दोन हॅलोजन अटॅच आहेत आणि ते आहेत क्लोरीन ग्रुप्स. मग या पद्धतीने जर स्ट्रक्चर असेल, हे दोन ग्रुप आहेत बट कसे आहेत, ॲडजसंट कार्बनवरती ते प्रेझेंट आहेत. ॲडजसंट म्हणजेच लगतचे कार्बन ज्याला आपण म्हणतो. हा कार्बन झाल्यानंतर लगेच नेक्स्ट कार्बन हा आहे, म्हणजेच एकानंतर एक येणारे लगतचे कार्बन. तर अशा ॲडजसंट पोझिशनवरती ते प्रेझेंट आहेत. मग याचं नॉमेनक्लेचर करताना ॲज इट इज आपण नंबर सिस्टम यूज करू शकतो. त्या पद्धतीने बघूयात आपण. फर्स्ट नाव काय असेल, तर दोन्ही ग्रुप सेमच आहेत, त्यामुळे कुठल्याही ग्रुपपासून तुम्ही नंबर्स दिले तरी ते सेमच येणार आहेत. आपण यापासून स्टार्ट करतो आहे, 1 2 3 4 5 and 6. किंवा उलट जरी दिले तुम्ही या क्लोरीनपासून तरी इथं 1 2 3 4 5 6, म्हणजे या दोन कार्बनला जे काही नंबर्स मिळणार आहेत या कार्बनसाठीचे ते 1 आणि 2 असेच असणार आहेत. सो नॉमेनक्लेचर याचं असणार आहे 1, 2. दोन ग्रुप्स आहेत त्यामुळे डाय, दोन्ही पण क्लोरीनच आहेत, सो क्लोरो. आणि बेसिक नाव आहे बेन्झीन, म्हणजेच 1 2 डायक्लोरो बेन्झीन हे असं याचं IUPAC नाव असेल. किंवा यापेक्षा आपण इथे जसं म्हटलं की आपण ऑर्थो, मेटा आणि पॅरा हे तीन वर्ड यूज करतो. तर ऑर्थो आपण कधी म्हणणार आहोत, तर अशी सिच्युएशन ज्यावेळी असते तेव्हा, म्हणजे दोन ग्रुप्स आहेत आणि ते ॲडजसंट कार्बनवरती प्रेझेंट आहेत. मग याच पहिल्या दोन कार्बनवरती पाहिजे अशी काही कंडिशन नाही आहे. दुसऱ्या तिसऱ्या पोझिशनला असू शकतात, किंवा तिसरा चौथा, चौथा पाचवा, किंवा पाचवा सहावा, किंवा पहिला आणि सहावा. म्हणजे कुठलेही दोन बेन्झीन रिंगवरचे कुठलेही दोन लगतचे कार्बन
आणि त्या कार्बनवरती जर ग्रुप्स प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणतो ऑर्थो पोझिशन. त्यामुळे याचं नॉमेनक्लेचर लिहिताना आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. ओ म्हणजे ऑर्थो, डायक्लोरोबेन्झिन म्हणजे नंबर्स लिहिण्याऐवजी डिरेक्ट पोझिशन. ऑर्थो म्हटल्यानंतर क्लिअर असतं की ते ॲडजसंट कार्बन आहे. ओके. देन सेकंड स्ट्रक्चर आपल्याकडे आहे, त्यामध्ये पण बेन्झिन रिंग आहे, त्याच्यावरती अटॅच असणारे सबस्टिट्यूएंट पण सेम आहेत विच इज क्लोरीन, पण त्यांची पोझिशन चेंज झालेली आहे. इथं ॲडजसंट कार्बनवरती आहेत, पण इथे कसं आहे बघा, या दोन कार्बन्समध्ये एक कार्बन इथे रिमेनिंग आहे. म्हणजे पहिल्या कार्बनवर जर ते प्रेझेंट असतील तर दुसऱ्या कार्बनवरती ब्लँक आहे आणि तिसऱ्या कार्बनला अटॅच आहे. म्हणजे 1, 3 इथं पोझिशन होती, 1, 2 म्हणजे ॲडजसंट लगतचे कार्बन. पण यामध्ये कसं आहे, दुसरी पोझिशन आपण ब्लँक ठेवलेली आहे आणि तिसऱ्या पोझिशनला दुसरा ग्रुप अटॅच केला आहे. म्हणजे 1 आणि 3 अशा पोझिशनला जर असतील ते, म्हणजे कुठलेही दोन असे कार्बन ज्याच्यामध्ये एक कार्बन असेल तो आपला ॲज इट इज रिमेनिंग असेल. ओके, ज्यावरती कुठलाही सबस्टिट्यूएंट नसेल. त्यामुळं 1, 3 अशी जेव्हा पोझिशन असेल किंवा दुसऱ्या कार्बनला जर सपोज अटॅच असता तर दुसरा आणि चौथा झाला असता, तिसरा असता तर फक्त तिसरा आणि पाचवा, चौथा आणि सहावा. म्हणजे एका गॅपने जर दोन ग्रुप्स प्रेझेंट असतील तर अशा वेळी त्याचं नॉमेनक्लेचर काय असेल, नंबर सिस्टमप्रमाणे ते असेल 1,3 डायक्लोरोबेन्झिन आणि पोझिशनप्रमाणे असेल मेटा डायक्लोरोबेन्झिन. क्लिअर. म्हणजे ॲडजसंट असेल तर त्याला म्हणायचं ऑर्थो, मध्ये एक गॅप असेल तर त्याला म्हणायचं मेटा पोझिशन. आणि सेम तिसरं स्ट्रक्चर आपल्याकडे आहे, त्यामध्ये बघा काय दिसतंय, बेन्झिन रिंग आहे, दोन्ही क्लोरीन ग्रुप आहेत, पण त्याची अटॅचमेंट कशी आहे, एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजे 1 नंबरला पहिला ग्रुप असेल तर 4 नंबरला दुसरा ग्रुप, म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट. सपोज दुसऱ्या नंबरला ग्रुप प्रेझेंट असता तर दुसरा आणि पाचवा असं झालं असतं. 3 नंबरला असता तर 3 आणि 6. म्हणजे एकमेकांच्या एक्झॅक्ट अपोजिटमध्ये जेव्हा ग्रुप असतात त्यावेळी त्याला म्हणायचं पॅरा पोझिशन. अगदी ॲडजसंट असतील तर म्हणायचं ऑर्थो, 2 मध्ये एक गॅप असेल तर त्याला म्हणायचं मेटा पोझिशन, आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे एक्झॅक्ट अपोजिटला जर असतील एकमेकांच्या तर त्यावेळी आपण म्हणतो पॅरा पोझिशन. मग इथे आपण मेन्शन करताना 1,4 डायक्लोरोबेन्झिन पण म्हणू शकतो, बिकॉज पहिल्या कार्बन आणि चौथ्या कार्बनवरती ग्रुप्स आहेत, किंवा त्याला आपण पॅरा डायक्लोरोबेन्झिन असं सुद्धा म्हणू शकतो. सो मोस्टली आपण OMP हे प्रिफिक्सेस यूज करत असतो ऑर्थो, मेटा आणि पॅरासाठी. त्यामुळे नंबर सिस्टमसुद्धा माहीत पाहिजेत, शिवाय OMP जे आहे प्रेफिक्सेस हे सुद्धा माहीत पाहिजेत. व्हेरी सिम्पल आहे. ॲडजसंट असेल तर ऑर्थो म्हणा, जर एक गॅप येत असेल त्याच्यामध्ये म्हणजे 1,3 असेल तर त्याला आपण म्हणतो मेटा, आणि अपोजिट असतील एकमेकांच्या अगदी तर त्याला म्हणायचं पॅरा पोझिशन. यामध्येच अजून एक स्मॉल चेंज असेल तर बघा, इफ 2 सबस्टिट्युएंट्स आर डिफरंट, सेम असतील तर आपण त्याला म्हणू शकतो, पण जर डिफरंट असतील तर देन दे एंटर इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. जर 2 वेगळे वेगळे सबस्टिट्युएंट असतील तर काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याचं नॉमेनक्लेचर. मग यामध्ये एक आयोडीन आहे, दुसरा आहे ब्रोमिन. मग यामध्ये जे काय अल्फाबेट ऑर्डर आहे त्यानुसार ब्रोमिन आणि आयोडीनमधला B आधी येतो ABCD नुसार. सो इथून नंबर्स आपण स्टार्ट केले 1, 2, 3, 4, 5, 6. इवन नाव लिहिताना सुद्धा आपण अल्फाबेटनुसार आधी जे येईल त्याचं नाव आधी लिहित असतो. त्यामुळे ब्रोमिन आधी लिहावं लागेल, त्याची पोझिशन आहे 1 ब्रोमो. त्यानंतर चौथ्या कार्बनवरती आहे आपला आयोडीन, दॅट इज 4 आयोडो बेन्झिन. आणि ही जी काही पोझिशन आपल्याला दिसते नंबर्सनुसार आपण लिहिलं, नंबर्सचे सगळे रूल प्रत्येक ठिकाणी सेमच आहेत, बट पोझिशन एकमेकांच्या अगदी अपोजिट आहेत, म्हणजेच पॅरा पोझिशन. त्यामुळे आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो, पॅरा ब्रोमो आयोडो बेन्झिन. मग ज्यावेळी ही पोझिशन मेन्शन करतो त्यावेळी ते कुठेही नंबर आपण मेन्शन करायला लागत नाही, बिकॉज पॅरा पोझिशन इटसेल्फ डिस्क्राईब दॅट द 2 ग्रुप्स आर प्रेझेंट ॲट अपोजिट कार्बन्स. ओके, जे एकमेकांच्या अगदी अपोजिट आहेत अशाच ग्रुपवरती, अशाच कार्बनवरती ते ग्रुप आहेत, हे आपल्याला कळतं ऑटोमॅटिकली
पॅरा पोझिशन मेन्शन केल्यामुळे. फक्त नाव लिहिताना ॲज इट इज अल्फाबेट ऑर्डरनुसार आधी ब्रोमिन देन आयोडीन. सेम वे सेकंड एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, ज्याच्यावरती एक क्लोरीन आहे, दुसरा नायट्रो, म्हणजे दोन वेगळे वेगळे ग्रुप आहेत. इथे सुद्धा सेम क्लोरीन आधी येतो अल्फाबेट ऑर्डरनुसार, त्यामुळे आपण इथे 1 मेन्शन करणार. त्यानंतर मग नंबर्स 1 2 3 4 5 क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईजच का घेतोय आपण, बिकॉज दोन्ही ग्रुप्सला लोएस्ट प्रायोरिटी आली पाहिजे. क्लॉकवाईज घेतल्यामुळे हा 1 येतोय आणि हा 3rd येतोय. अँटी क्लॉकवाईज घेतलं असतं तर याची पोझिशन 1 राहिली असती आणि याची 5 झाली असती, म्हणजे 1 5 झालं असतं. दॅट इज हायेस्ट. आपल्याला लोएस्ट प्रायोरिटी द्यायची, त्यामुळे आपण क्लॉकवाईज नंबर्स देतोय विच आर करेक्ट. नाव लिहिताना आपण लिहिणार याचं 1 क्लोरो, देन 3 नायट्रो अँड दिस इज बेन्झिन. आणि पोझिशननुसार एक गॅप आहे, म्हणजेच मेटा पोझिशन. त्यामुळे मेटा, क्लोरो, नायट्रो, बेन्झिन. Next, if one of the two groups gives a special name to the molecule, then the compound is named as derivative of that special compound. म्हणजे जे काही फंक्शनल ग्रुप आपल्याकडे आहेत, 2 फंक्शनल ग्रुप बेन्झीन रिंगवरती, सपोज त्या 2 फंक्शनल ग्रुपपैकी एक फंक्शनल ग्रुप असा आहे ज्यामुळे आपल्या कंपाऊंडला एक स्पेशल नाव मिळते. म्हणजे आपण आधी जसं डिस्कस केलं होतं, फिनॉल म्हणतो आपण जर OH बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर, किंवा मिथिल ग्रुप अटॅच असेल त्याला तर टोलिन म्हणतो आपण. NO2 नायट्रो ग्रुप प्रेझेंट असेल तर नायट्रो बेन्झीन म्हणत असतो, किंवा NH2 असेल तर ॲनिलीन म्हणत असतो. OCH3 मिथॉक्सी असेल तर त्याला ॲनिसोल म्हणत असतो. तर त्याच पद्धतीने जर असा ग्रुप प्रेझेंट असेल, 2 फंक्शनल ग्रुपमधला एक ग्रुप असा आहे ज्यामुळे एक बेसिक नाव स्पेशल आपल्या कंपाऊंडला मिळते, तर त्यावेळी काय करायचं आहे, फर्स्ट आपल्याला जे दिसतंय यामध्ये काय आहे बघा, NH2 आणि Cl म्हणजे अमाइन आणि क्लोरीन असे 2 वेगळे वेगळे ग्रुप्स आपल्याकडे आहेत. मग यामध्ये अमाइन जो काय आहे एक स्पेशल नाव देऊ शकतो आपल्या कंपाऊंडला. म्हणजे सपोज करा थोड्या वेळापुरतं की हा क्लोरीन इथे अटॅच नाही आहे, फक्त एवढी रिंग आपण ऑब्झर्व करूया. ओके, एवढ्या रिंगमध्ये आपल्याला काय दिसतंय तर बेन्झीन आहे आणि त्यावरती हा NH2 सुद्धा आहे. मग अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो, बेन्झीनला ज्यावेळी फक्त NH2 अटॅच असतो तेव्हा त्याला आपण म्हणत असतो ॲनिलीन, विच इज द स्पेशल नेम आहे, म्हणजे कॉमन नेम आहे ना ॲनिलीन. बेन्झीन रिंगला अमाइन अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो ॲनिलीन. मग हे आपलं बेसिक नाव झालं. आणि मग यापासून आपण कार्बनचे नंबर स्टार्ट करतो. जे काय आपला स्पेशल हा ग्रुप आहे तिथून कार्बन नंबर 1, मग 1 2 3 4 5 6 याला सुद्धा लोएस्ट प्रायोरिटी आली पाहिजे, त्यामुळे क्लॉकवाईज नंबर्स आपले करेक्ट आहेत. आणि मग IUPAC नाव लिहिताना आपण सबस्टिट्युएंटचं नाव ॲड करणार, विच इज 2 क्लोरो. सेकंड पोझिशनला क्लोरीन आहे, दॅट इज 2 क्लोरो, आणि हे बेसिक नाव आहे ते ॲनिलीन. आणि पोझिशननुसार आपण मेन्शन केलं तर ॲडजस्टंट कार्बन आहेत, त्यामुळे ऑर्थो पोझिशन, सो ऑर्थो क्लोरो ॲनिलीन. सेम वे या एक्झाम्पलमध्ये बघा एक मिथिल ग्रुप आहे आणि दुसरा आहे NO2. यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की बेन्झीन रिंगला जर मिथिल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण म्हणत असतो टोलिन. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला आहे टोलिनचं, म्हणजे स्पेशल नाव आपल्याला मिळालं टोलिन. त्यानंतर मग नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे जो असेल सबस्टिट्युएंट या बेसिक स्ट्रक्चरचा. त्यामुळे बेसिक जे काय नाव आहे आपलं टोलिनचं त्यामधला हा पहिला कार्बन असेल जिथे आपला मेथिल अटॅच आहे. तिथून आपण नंबर्स दिले 1 2 3 4 5 6 क्लॉकवाईज डायरेक्शनला, बिकॉज NO2ला आपल्याला लोएस्ट प्रायोरिटी द्यायची आहे, त्यामुळे 1 2 3. थर्ड पोझिशनला नायट्रो आहेत, सो 3 नायट्रो टोलिन. किंवा पोझिशननुसार म्हटलं तर इथे एक गॅप आहे, म्हणजेच मेटा पोझिशन आहे, त्यामुळे मेटा नायट्रो टोलिन. आणि अशाच पद्धतीने तिसरं एक्झाम्पल आहे ज्यामध्ये OH आणि Br म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप एक आहे आणि दुसरा आहे ब्रोमिन. मग बेन्झीन रिंगला जर OH अटॅच असेल तर त्याला आपण म्हणत असतो फिनॉल. ओके, म्हणजे एक स्पेशल नाव आपल्याला मिळालं फिनॉल.
त्यानंतर ब्रोमीन झाला आपला सबस्टिट्युएंट. इथून आपण नंबर स्टार्ट केले 1 2 3 4 5 6 क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. पॅरा पोझिशन जेव्हा असते म्हणजे ग्रुप जेव्हा अपोजिट असतात तेव्हा नंबर्स तुम्ही क्लॉकवाईज दिले किंवा अँटी क्लॉकवाईज दिले तरी सेमच नंबर्स येत असतात 1 4. त्यामुळे तुम्ही कशाही पद्धतीने देऊ शकता, क्लॉकवाईज द्या किंवा अँटी क्लॉकवाईज द्या. 4th पोझिशनला ब्रोमीन आहे, सो 4 ब्रोमो फिनॉल आणि पोझिशननुसार पॅरा ब्रोमो फिनॉल. देन थर्ड आहे यामध्ये की जर बेन्झीन रिंग आपली ट्राय सबस्टिट्युटेड असेल तर, म्हणजे 3 ग्रुप जर प्रेझेंट असतील तर, इफ मोर दॅन 2 सबस्टिट्युएंट्स आर अटॅच्ड टू बेन्झीन रिंग then the numbers are used to indicate their relative positions following the alphabetical order and lowest locant rule. In some cases, common name of benzene derivative is taken as parent compound. म्हणजेच जर 3 सबस्टिट्युएंट अटॅच असतील तर आपण काय रूल फॉलो करायचं आहे, अल्फाबेटनुसार आपण त्याला नंबर्स देणार. जो ग्रुप आधी येईल त्याला पहिली प्रायोरिटी. किंवा जर आपण मगाशी जसं बघितलं की स्पेशल केस असेल, म्हणजे आपल्याला एक बेसिक स्ट्रक्चर वेगळं मिळत असेल फिनॉलसारखं किंवा ॲनिलीनसारखं, तर जिथं फिनॉलमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप असतो तर तिथून आपण नंबर स्टार्ट करायचे. तर एक्झाम्पल्स बघूयात आपण. पहिलं एक्झाम्पल आहे बघा ज्यामध्ये 3 ब्रोमीन ग्रुप अटॅच आहेत, म्हणजे 3ही ग्रुप्स आहेत पण ते सेम आहेत. तर अशा वेळी आपण काय करायचं आहे, फक्त इथे कमीत कमी नंबर्स आपल्याला ज्या डायरेक्शनमध्ये मिळतील त्या डायरेक्शनमध्ये आपण त्याला नंबर्स देणार. मग या ब्रोमीनपासून आपण नंबर्स दिले तर ते मिनिमम होऊ शकतात. त्यामुळे मी इथून नंबर्स दिलेत 1 2 3 4 5 6. तुम्ही नंबर्स देऊन बघा. या ब्रोमीनपासून जर नंबर स्टार्ट केले तर बघा नंबर्स काय होतात, 1 2 3 4 5 6. म्हणजे याचीसुद्धा पोझिशन खूप जास्त येते, याची पण खूप जास्त येते. किंवा या कार्बनपासून जरी दिलात तरी नंबर्स खूप जास्त मोठे येतात 3ही ब्रोमीनला. सो इथून नंबर्स असतील ते करेक्ट आहेत. नंबर्स दिल्यानंतर मग आपल्याला आता नाव त्याला द्यायचं आहे. बेसिक आपलं आहे ते बेन्झीन कॉमन राहणार आहे, बेन्झीन. ब्रोमीन ग्रुप आहे म्हणजेच आपण प्रेफिक्स यूज करणार आहोत ब्रोमो. 3 ग्रुप्स आहेत त्यामुळं आपण त्याला ट्राय ब्रोमो असं म्हणू शकतो. आणि विथ त्याची पोझिशन 1 2 आणि 4. त्यामुळे 1 2 4 ट्राय ब्रोमो बेन्झीन. सेम असतील तर आपण डाय ट्राय टेट्रा असं यूज करू शकतो प्रेफिक्स. पण या केसमध्ये बघा काय दिसतंय, तर 3 ग्रुप्स आहेत पण ते डिफरंट आहेत. म्हणजे एक आहे हायड्रॉक्सी, दुसरा आहे क्लोरीन, तिसरा आहे NO2 नायट्रो. मग अशा वेळी काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये कुठलं आपल्याला स्पेशल कंपाऊंड मिळू शकतो का, तर येस, बेन्झीन रिंगला ज्यावेळी OH अटॅच असतो त्याला आपण म्हणतो फिनॉल. म्हणजे आपल्याला एक बेसिक नाव मिळालं फिनॉल. त्यामुळे इथून आपण कार्बनला नंबर्स द्यायला स्टार्ट करणार 1 2 3 4 5 6 क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, बिकॉज या 2 ग्रुपला सुद्धा कमीत कमी नंबर्स मिळाले पाहिजेत. सपोज आपण अँटी क्लॉकवाईज दिले तर त्याला खूप जास्त मोठे नंबर्स येतात. त्यामुळे क्लॉकवाईज नंबरिंग इज करेक्ट. इथे फक्त मग आता आपल्याला लिहायचं आहे. लिहिताना आपण काय करतो, अल्फाबेटनुसारच लिहित असतो. क्लोरीन आणि नायट्रो याचं नाव आपल्याला लिहायचं आहे सबस्टिट्युएंटमध्ये. क्लोरीन आणि नायट्रोमध्ये C आधी येतो अल्फाबेटनुसार, N नंतर येतो. त्यामुळे 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. अँड ओके, यामध्ये सुद्धा बघा 3 नाहीतर 4 आहेत. ओके, 4 सबस्टिट्युएंट्स आहेत. 4 सबस्टिट्युएंटमध्ये 3 सेम आहेत, एकच फक्त वेगळा आहे. इथे सुद्धा आपण स्पेशल कंपाऊंड आपल्याला मिळतोय का, तर येस, बेन्झीन रिंगला NH2 आहे म्हणजे ॲनिलीन आपल्याला मिळतंय. त्यामुळे इथून कार्बनला नंबर्स देतोय आपण 1 2 3 4 5 6 इन द क्लॉकवाईज डिरेक्शन. तुम्ही अँटी क्लॉकवाईज दिले तरी सेमच आपल्याला नंबर्स मिळणार आहेत ब्रोमीनसाठी. सो 2 4 आणि 6 3 पोझिशनला ब्रोमीन आहे. त्यामुळे ट्राय ब्रोमो पोझिशन असणार आहे 2 4 6 आणि बेसिक नाव आहे आपलं ॲनिलीन. So this is 2 4 6 tribromo aniline. And the last example is
यामध्ये 3 आहेत पण ग्रुप्स आहेत ते वेगवेगळे आहेत. क्लोरीन आहे, मिथिल आहे आणि हा आहे मिथॉक्सी. इथे सुद्धा बेसिक नाव आपल्याला स्पेशल कंपाऊंडचं मिळतं आहे ॲनिसोल. ओके, हा जो काही कंपाऊंड आहे बेन्झीन रिंगला अटॅच असलेला OCH3 म्हणजेच काय आहे तर ॲनिसोल आहे. ॲनिसोल म्हणतो आपण त्याला. त्यामुळे इथून आपण कार्बनचा नंबर स्टार्ट करतोय. इथे आपण अँटी क्लॉकवाईज देतोय बिकॉज लोवेस्ट प्रायोरिटी आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मिळते. 1 2 3 4 and 5 6. इथे 2 पोझिशनला क्लोरीन आहे, 4th पोझिशनला मिथिल आहे. ABCD नुसार क्लोरीन आधी येतो, मिथिल नंतर येतो. सो 2 क्लोरो 4 मिथिल ॲनिसोल. त्यामुळे रूल्स जे आहेत बऱ्यापैकी सगळीकडे सिमिलरच फॉलो होत असतात. रिंग असेल किंवा सबस्टिट्युएंट मोर दॅन 1 असतील तर अल्फाबेटची ऑर्डर फॉलो करायची आहे. सबस्टिट्युएंट्सना कमीत कमी नंबर्स मिळाले पाहिजेत, त्याच डायरेक्शनमध्ये आपण त्याला नंबर्स द्यायचे आहेत लाईकवाईज. ओके, सो हिअर आय हॅव कम्प्लीटेड दी नॉमेनक्लेचर सिस्टम. ओके, जो काय IUPAC नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे या म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्समधला तो या लेक्चरमध्ये आपला कंप्लीट झालेला आहे. इथून पुढे एक थेरॉटिकल पार्ट आपला स्टार्ट होतो आहे, म्हणजे आयसोमेरिझम असेल किंवा रिॲक्शनचे टाईप्स असतील, त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत, इलेक्ट्रिक इफेक्ट्स असतील किंवा अदर इफेक्ट्स, हे आपण स्टडी करणार आहोत. सो या नॉमेनक्लेचर सिस्टममध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर बघा, आपण डिस्कस करूयात इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, so I'll stop here. Thank you very much.